वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने 1 एप्रिल 2025 रोजी गांधी चौक आर्वी येथे भव्य भीमगीताचा संगीतमय प्रबोधनात्मक सोहळा उत्साहात पार पडला। सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येत या सोहळ्याला अद्भुतपूर्व प्रतिसाद दिलाय। विशेषतः गायिका नालंदा सांगवीकर आणि त्यांच्या संचाच्या गीत गायनाने संपूर्ण जनसागर भारावून गेलाय। कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची महती उलगडणारी गीते सादर करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांची मने भारावून गेली। या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन डॉक्टर राजपाल भगत, माजी जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी आणि दिलीप पोटफोडे, आर्वी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर राजपाल भगत यांच्या प्रेरणादायी प्रास्ताविकाने झाली आहे। साई परणकर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर रवींद्र परणकर, प्राध्यापक पंकज वाघमारे, प्राध्यापक अरविंद सुरोशे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप मेंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या, त्यामुळे काही काळासाठी का होईना संभ्रम निर्माण झाला। मात्र आयोजक दिलीप पोटफोडे यांनी बाबासाहेबांनी आपल्याला अन्यायाच्या चिखलातून बाहेर काढलं, आपण या कार्यक्रमातून मागे हटणार नाही असं ठाम विधान करत नागरिकांना उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं। उपस्थितांनीही कडाडून प्रतिसाद दिला आणि एकाही व्यक्तीनं जागा सोडली नाही। लवकरच वातावरण निवळले आणि जोशपूर्ण घोषणांनी सोहळा अधिक रंगतदार झालाय। या भव्य कार्यक्रमात योगेश राय यांनी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आणि कलर ग्राफिक्सची जबाबदारी सांभाळली, तर बबलू खडसे यांनी भव्य स्टेज सजावट केली, उपस्थितांचं लक्ष वेधलंय। कार्यक्रमाला धम्म प्रचारक सुरेश भिवगडे, समता सैनिक दलाचे प्रमोद चोरपंगार, प्रवीण काळे, दीपक ढोणे, भारती बनसोड, अशोक धानोरकर, प्रफुल्ल सोमकुवर, दिलीप बोरकर, रेखा वानखेडे, विजया मुळे, संदीप सरोदे, शुभांगी भिवगडे, प्रज्ञाशील ग्रुप, आदर्श ग्रुप, भीम टायगर सेना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आर्वी जनसंपर्क कार्यालयात गायिका कुमारी नालंदा सांगवीकर आणि त्यांच्या संचाचा विविध सामाजिक संघटनांकडून भव्य सत्कार करण्यात आला। जयंती उत्सव समिती, राजेश चिरघरे, मित्र परिवार, धम्म प्रचारक संघ, आदर्श सामाजिक संघटना, समता सैनिक दल, स्वाभिमानी गवंडी कामगार संघटना, स्वाभिमानी महिला मंडळ, जनता नगर, त्रिशरण बुद्ध विहार समिती यांच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड, नाना राठोड, सचिन दहाट, किशोर काळबांडे, महेंद्र मात्रे, प्रशांत हेरोडे, राहुल काळे, शैलेश तलवारे, श्रीधर टोकसे यांचा समावेश होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष अशोक धानोरकर, शहर अध्यक्ष दिलीप बोरकर, युवक अध्यक्ष कमलेश चिंधेकर आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। फटाक्याची आतिषबाजी आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेलाय। कार्यक्रमाच्या शेवटी धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांचा कुमारी नालंदा सांगवीकर यांच्या हस्ते मानचिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय। भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी घेतलेल्या या संगीतमय उपक्रमाने उपस्थितांच्या मनावर अमिट छाप सोडली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता लखन दाभणे सोबत अर्जुन लांजेवार, आर्वी वर्धा। रामटेक विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार, शेतकरी नेते, दिलदार व्यक्तिमत्व, विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक कमलेश शरणागत, उपजिल्हाप्रमुख नागपूर व संपूर्ण शरणागत परिवार। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।